छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला अद्यापही अटक झालेली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या इंडिया आघाडी त्याचबरोबर कोल्हापुरातील शिवप्रेमींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले. काँग्रेस कमिटीत झालेल्या बैठकीत प्रथम प्रशांत कोरटकर याला अटक करा, मगच मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापुरात यावं असं आव्हान देत उद्या 6 मार्चला कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात जवाब दो आंदोलन करत त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि खपवून घेणार नसल्याचं सांगितलं. 6 मार्चला कोल्हापूर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र बंद करून कोल्हापूरच्या जनतेला आम्ही वेठीस धरणार नाही. 10वीच्या परीक्षा सुरू असल्यानं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जवाबदो आंदोलन करत त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. कुठल्या दिशेला हा महाराष्ट्र चाललेला आहे आमचा हा, आणि म्हणून जे आमचं ठरलेलं आहे, तर माझं मत मी मांडलं होतं की अशा वेळी जर गृह खात्याचे प्रमुख येत असतील, मुख्यमंत्री असतील, तर कोल्हापूर बंद करून आपल्या भावना आपण व्यक्त करणं गरजेचं आहे. परंतु इंडिया आघाडीचं मत सगळ्यांचं असं आहे की उद्या परवा ह्या 2-3 दिवसात परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळे कोल्हापूर बंद न करता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, विद्यार्थी त्रास होऊ नये म्हणून कोल्हापूर बंद वगळून त्यांना आपण काळे झेंडे दाखवायचा आपण निश्चित केलेला आहे. एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आणि निषेध करायचा. कोरटकरला कुठल्याही बस्तीमध्ये जेरबंद करा, त्याचा बंदोबस्त करा ही ठाकरे गटाचे कोल्हापूर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी पोलीस आमच्यावर कितीही दबाव आणू द्या, आमच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रामध्ये हे नवीन सरकार जे आलेलं आहे, या सरकारचं आंदोलन करणाऱ्यांच्या विरुद्ध दडपशाहीचं धोरण आहे. आम्ही कालही त्यांना सांगितलं, आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत. आम्ही कुठंही कशीही निदर्शनं करून आम्ही जाहीर केलं होतं. आज योगायोगानं इंडिया आघाडी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमी सर्वांची आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवायचे, मुख्यमंत्र्यांना जबाब दो आंदोलन करायचं आणि हे आंदोलन साधारणपणे खानविलकर चौक येथे दुपारी 3 वाजता सर्व आम्ही जमणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आहोत. इतर वेळी रस्त्यावर उतरणारे सत्तेतील आमदार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊनही गप्प का आहेत असा सवाल या बैठकीत उपस्थित करण्यात आला. बैठकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर.के. पोवार, आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, कॉम्रेड दिलीप पवार, सुभाष जाधव, हर्षल सुर्वे, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, सरलाताई पाटील, राणी खंडागळे, सूर्यकांत पाटील बुद्धिआळकर, चंद्रकांत यादव यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.